नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात. सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात करीना कपूरचा जबाब आता एक्सक्लुझिव्हली माझाच्या हाती आलाय. हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता असं करीना कपूरने म्हटलंय. खान कुटुंबीय कसेबसे 12व्या मजल्यावर जाण्यात यशस्वी झाले. घरात समोरच दागिने होते पण हल्लेखोर तिथे पोहोचू शकला नाही असंही करीनाने म्हटलंय. तर सैफ अली खान हल्ला प्रकरणातील ही एक मोठी अपडेट आपण पाहतोय. करीना कपूरचा जबाब आता पुढे आलेला आहे आणि सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात तिने जबाब नोंदवला आहे. तर करीना कपूरच्या जबाबात नेमकं काय आहे आपण पाहूयात. हल्लेखोर घरात शिरला तेव्हा प्रचंड आक्रमक होता. हाणामारी झाली तेव्हाही हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. आक्रमक हल्लेखोरापासून कसाबसा बचाव करून खान कुटुंबीय 12व्या मजल्यावर पोहोचले. घरात दागिने समोरच होते पण हल्लेखोरानं त्याला हातही लावला नाही असं करीना कपूरने म्हटलंय. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, आता करीना कपूरचा जबाब समोर आलेला आहे, नेमकं काय म्हटलंय तिने? नक्कीच आपण पाहतोय की करीना कपूरचा काल पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे. कारण 2 ते 3 दिवस जी पॅनिक सिच्युएशन होती, सैफ अली खान यांच्यावर उत्तर होते, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती नव्हती. काल पोलिसांनी हा जबाब नोंदवलेला आहे आणि जबाबात प्रामुख्याने करीना कपूर यांनी आरोपीविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने सांगितलंय की ज्यावेळी हल्लेखोर आला त्यावेळी तो फार अग्रेसिव्हली होता आणि अनेकांकडे तो त्या तीक्ष्ण नजरेने बघत होता. त्यामुळे भीतीचं वातावरण होतं. बरोबर जर चोरी करायला चोर आला होता तर समोरच दागिने देखील होते, त्याला त्याने स्पर्श देखील केला नाही. त्यामुळे त्याचा मोटिव्ह हा तोच होता का, हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावेळी आरोपी हा सैफच्या मुलाजवळ जाणार तितक्याच जिनू या महिलेने जिनूला घेऊन ती बाहेर निघून गेली. सैफ अली खान आला, तिच्या मागोमाग करीना आणि त्याची आयानी लहान मुलगा होता. या सर्व जण या ज्यावेळी झटापट झाली आणि झटापटीनंतर आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला, तरी हे सगळे जण वरच्या म्हणजे 12व्या फ्लोअरवरती गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकूणच या संपूर्ण प्रकरणाचं जे स्वरूप आहे ते करीनाने आपल्या जबाबात म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूणच करीनाचा जबाब हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यावेळी आरोपी पकडला जाईल किंवा आरोपीची माहिती सविस्तर येईल त्यावेळी ती त्यांच्या सर्वांच्या समोर ठेवली जाईल. नुकतीच एक अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे काल एबीपी माझा आणि माझाने जो रिक्षा ड्रायव्हर होता भजन सिंग याचा शोध घेतला आणि त्याचा आज जबाब हा वांद्रे पोलिसांनी नोंदवलेला आहे की त्यांनी सैफ अली खानला कशा पद्धतीने जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात नेलं. त्यामुळे एक महत्त्वाची अपडेट आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर करीनाच्या जबाबानंतर आता सैफ अली खानचा जबाब आज नोंदवला जाऊ शकतो. काल त्यांच्यावर दक्षता विभागात उपचार सुरू होते आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला नाही. मात्र आज त्यांना जेव्हा अतिदक्षता विभागातून इतर वॉर्डमध्ये हलवलं जाईल त्यानंतर पोलीस पुन्हा अप्रोच होतील. नक्कीच सूरज, आता या तपासात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुढच्या